आणि ज्या प्रकरणावरनं हे सगळं राजकारण सुरू झालेलं आहे ते प्रकरण नेमकं काय आहे आणि हत्याकांड कसं घडलं होतं पाहूया या रिपोर्टमधनं। आधी नग्न करून बनवला व्हिडिओ, मग अपहरण करून संपवलं। 2 वर्षांपूर्वीच्या हत्येचा पोलिसांकडून छडा, अपहरण करून हत्या करणारे आरोपी जेरबंद। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या चेंदवण गावात एका तरुणाचं अपहरण करून हत्या करण्यात आली। पैशाच्या कारणावरून सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर याची हत्या करण्यात आली। अपहरण करून तरुणाला नग्न करून मारतानाचा व्हिडिओ समोर आला। या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे आणि कोर्टाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे। सिद्धिविनायक संशयित आरोपी सिद्धेश शिरसाटकडे कामाला होता। त्याने काही पैसे उसने घेतले होते, मात्र हे पैसे परत न दिल्यामुळे सिद्धिविनायकला कामावरती मारहाण होत होती। मारहाणीला कंटाळून त्याने काम सोडलं। 2023 मध्ये संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट आणि त्याच्या 3 सहकाऱ्यांनी त्याच्या राहत्या घरातून त्याचं अपहरण केलं। अपहरण करून त्याला मारहाण केली आणि मारहाणीत त्याने जीव गमावला। सिद्धेश शिरसाट आणि त्याच्याकडचे कामदार ते घेतात आणि पको एक धरून पाच माणसांनी तेका घेऊन 4 माणसांनी घेऊन गेले गाडीत घालून। आता तेने कोणी तेका मारलो असत तेका फाशीची शिक्षा मिळावी अशी आमची इच्छा असा। सदर आरोपींनी या युवकाला अपहृत युवकाला कोडालमध्ये आणून त्याच्यासोबत आर्थिक कारणावरून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। नंतर या आरोपींनी कट रचून त्याचा प्रेत सातारा येथील एक स्मशानभूमीमध्ये जाळला आणि त्याचे जे काही रिमेन्स होते ते एक तेरेखोल नदीमध्ये प्रवाहित केले। असा कट रचून त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। संशयित आरोपी सिद्धेश शिरसाटवरती राजकीय वरदहस्त आहे असा आरोप केला जातोय। हा जो मूळ आरोपी आहे सिद्धेश शिरसाट, याच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत। हा राजकीय शिंदे गटाचा राजकीय पदाधिकारी आहे इथला आणि त्याच्यामुळेच हे प्रकरण दाबून राहिलं होतं असं की काय असं कुठेतरी शंका येते। त्याच्यामुळे ह्या प्रकरणामध्ये पोलिसांनी अजून सखोल चौकशी करून याच्यावर राजकीय दबाव जर असेल तर आता पोलिसांनी फक्त गुन्हा नोंद करून आरोपी हस्तगत केले आणि हा गुन्हा सिद्ध होण्यासाठी पण पोलिसांनी पूर्णपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे। 2 वर्षांमध्ये अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला सोबत घेऊन अनेक कार्यक्रम सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्यांनी, सत्ताधारी पक्षातल्या आता सत्ता असलेल्या आमदार खासदारांनी केलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये 2 वर्षांमध्ये कोणाचा पोलिसांवर दबाव होता, 2 वर्षांमध्ये पोलिसांनी कोणाकोणाला मागे घातले याचा सुद्धा तपास झाला पाहिजे। मृत सिद्धिविनायक मूकबधीर मावशी सोबत राहत होता। आर्थिक परिस्थिती हालाकीची होती, त्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देत न्याय द्यावा अशी मागणी केली जाते। प्रसाद पाताडे, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग। आणि यानंतर बातमी कोकणातनं आहे। कोकणात एका प्रकरणामुळे सध्या राजकारण चांगलंच तापलंय आणि हे प्रकरण एका हत्येचं प्रकरण आहे। कुडाळमध्ये 2 वर्षांपूर्वी सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकरची हत्या झाली। या हत्येनंतर आता वातावरण तापू लागलंय। माजी आमदार वैभव नाईकांनी टीका करत बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था ही भयावह असल्याचं म्हटलं। 22,000साठी सिद्धिविनायक बिडवलकरांना नग्न करत अमानुष पद्धतीनं मारहाण करून त्यांचा खून करणाऱ्या सिद्धेश शिरसाटचा आका नेमका कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। सत्ताधारी आमदार आणि राजकीय दृष्ट्या बड्या नेत्यांचा 2 वर्ष पोलिसांच्या तपास कामावरती दबाव असल्याचा आरोपही वैभव नाईक करतात। या आरोपांनंतर आता राजकारण तापण्याची दाट शक्यता आहे। हत्या 2 वर्षापूर्वी केली होती आणि त्याच दरम्यान जे मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आणि कालच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये 2 वर्षामध्ये हा खून पचला पाहिजे म्हणून तो तिथले स्थानिक आमदार सध्याचे निलेश राणे यांच्याबरोबर कार्यरत होता, आज पण कार्यरत होता आणि त्याला ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। आपल्याला माहिती असेल की माझी अशी मागणी आहे की त्यांनी हा बिडवलकरला च्या हत्येतील हा सिद्धेश शिरसाट आणि त्याच्यावर असलेले सहकार्य वाचवण्यासाठी ह्यांनी कोणाकोणाला फोन केले याची माहिती पोलिसांनी घेतली पाहिजे। ही जर आता उकरायचं म्हटलं तर अगदी खूप टोकापर्यंत जातील। अनेकांचे हातपाय तोडलेले आहेत, अनेकांना गोळ्या घातलेल्या आहेत। श्रीधर नाईकचा खून कोणी केला? श्रीधर नाईक हे तेव्हा सिंधुदुर्ग काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि आमचे वैभव नाईक जे आहेत त्यांचे सख्खे काका। या सगळ्या खुनाची फार मोठी परंपरा आहे। जशी बीडमध्ये अचानक हे सगळ्या खुनांना वाचा फुटली, एक संतोष देशमुखचा खून पचला नाही आणि सर्व खून समोर आले। सिंधुदुर्गात त्याच पद्धतीनं होऊ शकतं।
हा जो आरोपी आहे सिद्धेश शिरसाट, जेव्हा ही मर्डर केस घडली, जेव्हा ही 2 वर्षापूर्वीपासून ही केस पेपरामध्ये येते, तर 2 वर्षापूर्वी सिद्धेश शिरसाट तो उबाटामध्येच होता, वैभव नाईकांबरोबरच होता. उलट वैभव नाईकांनी सांगितलं पाहिजे बॉडी कुठे आहे. पोलिसांनी डायरेक्ट वैभव नाईकांनाच इंट्रॉगेशनमध्ये घेऊन त्यांनाच विचारलं पाहिजे, तुम्हाला तुमच्याबरोबर असणारा माणूस, तुमच्या आश्रयाखाली असणारा माणूस, तुम्हाला त्याचे सगळे धंदे माहिती, तुम्हाला ते सगळे व्यापार माहिती, तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत, ते आता मी जेव्हा पत्रकार परिषद घेईन तेव्हा ते सगळे खुलासे करीनच.